काय प्रतिक्रिया आहे? 4 दिवस झाले नाही तर तुम्ही लोकांमध्ये जे बघता ते आता लोक परत जास्त प्रमाणाने येणं चालू आहे। तुम्ही जर बघत असाल लोक शांतपणे आहेत, पण लोकांची भावना आहे की आरक्षण संदर्भात जे मनोज दादांनी जे पाऊल उचलले त्यांना पूर्णपणे सहकारी सर्व समर्थकांचा आहे आणि काहीतरी निर्णय ह्याच्यातून चांगला होईल अशी अपेक्षा आहे। तुम्ही भेटला होतात, पुढे काही झालंय का तुमच्या भेटीत? समितीमध्ये मी माझी भेट झाली होती, पण एवढं मला वाटलं की विखे पाटील साहेब होते, शिवेंद्र राजे साहेब तिथं होते आणि ते सुद्धा त्या चर्चेमध्ये बोलत असताना ते पण मला पॉझिटिव्ह वाटले। म्हणजे काही ना काहीतरी निर्णय चांगला पुढे येईल आपल्याला, मला असं वाटतं। काय निर्णय घ्यावा सरकारने असं तुम्हाला वाटतं? हे बघा, जी माझी तर पहिल्यापासून ती भावना आहे की मनोज दादा जरांगे पाटील जसं म्हणतील तसं, आणि त्याच भावनेपासून शेवटपर्यंत मी तसंच राहणार आहे। शरद पवारांची काय भूमिका आहे ओबीसी आरक्षणाबद्दल? हे बघा, साहेबांना सुद्धा आम्ही सगळेजण भेटतात। जी काही समाजाची ग्रामीण भागामध्ये जे काही अडचण आहे, जे काही अडचणी चालू आहेत त्यांना मी वारंवार आम्ही बोलतो, ह्याच्या पुढे सुद्धा बोलून काहीतरी मार्ग काढावा आम्ही त्यांना बोलणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।